नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आरजी हॉस्पिटलच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आम्ही किडनी स्टोन बद्दल जाणून घेतलं होतं. या एपिसोडमध्ये आम्ही लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर बद्दल जाणून घेणार आहोत. नेमकी लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आरजी हॉस्पिटलचे डॉक्टर वर्धन. डॉक्टर वर्धन यांच्याबद्दल तुम्हाला जर माहिती द्यायची झाल्यास, लॅप्रोस्कोपिक प्रोसिजरची सुरुवात किंबहुना त्याची ओळख करून देण्यासाठी, राज्याला आपल्या ओळख करून देण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. आणि आत्तापर्यंत साधारणतः 2000 लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर यशस्वीरित्या त्यांच्या हातून पार पडलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कसा असतो हा लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर, आरजी हॉस्पिटलमध्ये त्याचे कशा पद्धतीनं ते सेवा पुरवली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेणार आहोत. डॉक्टर वर्धन, तुमचे वेलकम असा आमच्या स्टुडिओन. आज तुम्ही आमका लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर बद्दल सांगतले, पण त्याच्या पहिली म्हाका सांगा की तुमचं आरजी हॉस्पिटल बरोबरचा प्रवास कसो असा आतापर्यंतचो. आता म्हाका आरजी हॉस्पिटलान ऑलमोस्ट 6 वर्सां जाली. हे आता म्हणजे 7वें वर्स चालू आसा. आणि पहिल्या दिसापासून ताणें आमकां इतलो सपोर्ट दिल्लो आसा आरजी हॉस्पिटलान की जशें जशें काम वाडत गेलें तशें तशें नवीन इन्स्ट्रुमेंटेशन, नवीन इक्विपमेंट्स अशें हाडून आमचें काम यशस्वीरित्या पार पडून आमचें काम चड जाता. सो पयलीं जे आमी बेजीक प्रोसिजर्स करताले, आतां इल्ले इल्ले करून आमी खूब मेजर प्रोसिजर्स करपाक लागल्या. सो पयलीं जे आमी करनाशिल्ले, जे बाकीच्या जाग्यार करना, ते प्रोसिजर सुद्दां आतां आमी चडांत चड नंबरांनी करपाक लागल्या आमच्या हॉस्पिटलान. लॅप्रोस्कोपिक म्हणटकूच पहिले नाव तुमचेय येता, की जर इंट्रोड्यूस कोणी केला असेल जाल्यार डॉक्टर वर्धनांचे नाव पहिले येता. सो हे राज्याक इंट्रोड्यूस करपा मागीर तुमी कितले तुमकां डिफिकल्ट आशिल्ले, कितें कितें तुमकां प्रोसिजरांच्यान वचचें पडलें ही प्रोसिजर गोमंतकीयांनी इंट्रोड्यूस जेन्ना आमी गोवा मेडिकल कॉलेजान शिकले तेन्नाच वर्ल्डान हे प्रोसिजर पिकअप जाताले. सो तितली आमकां गोवा मेडिकल कॉलेजान फॅसिलिटी नाशिल्ली त्या वेळार लॅप्रोस्कोपी शिकपाची. आतां खूब फॅसिलिटी वाडला गोवा मेडिकल कॉलेजान. सो एट दॅट टायम बॉम्बे हॅड अ बिग नेम इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी. ताका लागून एकदां म्हजें शिक्षण काबार जालें इन गोवा मेडिकल कॉलेज. 3 वर्सां हांवें सिनियर रेजिडेंसी केली आनी मागीर हांव ऑलमोस्ट 1 वर्स बॉम्बे आशिल्लो ओनली टू लर्न लॅप्रोस्कोपिक सर्जरी. म्हजे जे बॉस आशिल्ले डॉक्टर रॉय पाटणकर, आय एम व्हेरी मच इंडेप्टेड टू हिम फॉर वॉट एवर ही टॉट मी. सो तें हॉस्पिटल वॉज एक्सक्लुझिवली लॅप्रोस्कोपिक हॉस्पिटल. थंयच्यान ट्रेन जावन फूल शिकून मागीर हांव गोंयान आयलो. आनी लकीली आय गॉट अ गुड ब्रेक. आय गॉट अटॅचमेंट एज अ सिनियर सर्जन इन हेल्थ सर्विसीस ऑस्पिसियो हॉस्पिटलान. सो थंय लॅप्रोस्कोपिक सर्जरी चलताली आनी ताका लागून म्हाका भरपूर एक्सपोजर मेळ्ळो आनी कॉन्फिडन्स लेवल वाडले की बाबा हांव एकटोच लॅप्रोस्कोपिक सर्जरी करूंक शकता. सो ऑलमोस्ट 3 वर्सां हांवें ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली. आनी मागीर एकदां गव्हर्मेंट हॉस्पिटलान सोडून देन आय जॉयन आरजी हॉस्पिटल. सो आतां आरजी हॉस्पिटल आनी खुबशे बाकीचे हॉस्पिटल नॉर्थ गोवान आसा जातून हांव एज अ लॅप्रोस्कोपिक सर्जन प्रॅक्टीस करता. एकूणच लॅप्रोस्कोपी बऱ्याच जाणांक खबर ना. जरी हे इंट्रोड्यूस झाले असले, ताका बरीच वर्सां झाली असली तरी लॅप्रोस्कोपी म्हणजे कितें ते बऱ्याच जाणांक खबर ना. कितें असता लॅप्रोस्कोपी म्हणजे? हें सांगपाक तुका पयलीं मातशी हिस्ट्री सांगची पडटली लॅप्रोस्कोपिक सर्जरीची. बिफोर 1992 जी कितें ऑपरेशनां जातालीं, से गॉल ब्लॅडर, एपेंडिक्स, जी कितें ऑपरेशनां आसतालीं ती युजली चिरून जातालीं. ती चिरून म्हणजे सादारणता एक इन्सिजन 10 सेंटीमीटर किंवा ताच्या मातशें चडूच आसतालें. सो इतलें व्हडलें इन्सिजन दिवप म्हणजे तातूंत एक म्हणजे दुखता पेशंटाक ऑपरेशनाच्या उपरांत. मागीर इवन आफ्टर द ऑपरेशन जेन्ना पेशंट घरा वता तेन्नाय पेन चड आसता, ब्लिडींग चड चान्स आसता जेन्ना ऑपरेशन चालू आसा तेन्ना. मागीर बाकीचे जशें इन्फेक्शनाचे रेट, ऑपरेशनाचो टायम आनी पेशंटाक कितें आजकाल बेगीन ऑपरेशन जालें फटाफट कामाक वचपाक जाय, कोणाकूच इतले व्हडले पेन ना. आनी इवन ते स्कार पळयशी वयल्यान स्टिचीस आसता आनी स्कार पळयशी जाल्यार इतलो व्हडलो स्कार आसता. सो इन द इयर 1992 फर्स्ट डॉक्युमेंटेड लॅप्रोस्कोपिक गॉल ब्लॅडर ऑपरेशन जे जालें दॅट वॉज कर्टेसी प्रोफेसर मुहे आनी प्रोफेसर मुरेट. दे आर फ्रॉम जर्मनी. सो तांणी हें पयलीं डॉक्युमेंटेड ऑपरेशन केलें गॉल ब्लॅडरचें आनी तांकां हें खुबशें क्रेडीट वता. एकदां तांणी दाखयलें की ऑपरेशन केलें, तांकां एकदम दिसून आयलें की फटाफट दुसऱ्या दिसा पेशंट रिकवर जाली. तेन्ना पासून जी पिकअप जाली लॅप्रोस्कोपिक सर्जरी, आजकाल तुमी पळयशात खंयूय वचा, खंयच्या हॉस्पिटलान वचा, ज्या जाग्यार एज्युकेशन चालू आसा फॉर पोस्ट ग्रॅज्युएट्स एंड ऑल, ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी आतां चड शिकयतात रादर दॅन ओपन सर्जरी. सो ओपन सर्जरी हॅज गॉन ऑन द बॅक सीट कारण लॅप्रोस्कोपिक सर्जरी हॅज कम्प्लिटली टेकन ओवर. सो दीस इज द बॅकग्राऊंड ऑफ हाव द लॅप्रोस्कोपिक सर्जरी स्टार्टेड. सो लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे कितें, पयलीं जशें ओपन आतां तुमकां सांगलें 10 सेंटीमीटरचें इन्सिजन करतालें, आतां आमकां मिनी इन्सिजन, मायक्रो इन्सिजन दिवन तें करपाक जाता. सो 1 सेंटीमीटरचें इन्सिजन दितात आमी आनी हो टॅलिस्कोप आसता. सो तातूंतल्यान आमी तें पळयता. सो फर्स्ट हो पोर्ट घालता, तातूंत आमी ते टॅलिस्कोप घालून पळयतात
आनी गॅस इन्फ्लेक्ट करता. कित्याक ऑपरेशन लेझराचेर करपाक लॅप्रोस्कोपीक दुसरें नांव म्हणजे लेझरूय म्हणटात थोडे जाण. ओके, सो तें ऑपरेशन करपा खातीर गॅस घालचो पडटा सो दॅट विजन क्लियर आसपाक जाय. सो एकदां गॅस घालो मागीर आमी हे टेलिस्कोपान पळयतात. सो खंयचो ऑर्गन एपेंडिक्स जावं गॉल ब्लॅडर तो पळयलो मागीर आमचे 2 वर्किंग पोर्ट्स आसता. सो हे दीस आर द सायज ऑफ द इन्सिजन. हाजेवन व्हडलें इन्सिजन जायना. सो हो 5 मिलीमीटरचो आनी हो 1 सेंटीमीटरचो. सो हे 2 एक्स्ट्रा पोर्ट घालून आमचे हे इन्स्ट्रुमेंट आसता. दीज आर अवर वर्किंग पोर्ट्स. सो हे वर्किंग पोर्ट्स भितर घालून आमचें ऑपरेशन जाता. सो सगळें पळयशी जाल्यार फायनली रिजल्ट कितें जालो, हो 1 सेंटीमीटर, हो 1 सेंटीमीटर आनी 5 मिलीमीटर. सो जवळ जवळ 2-2.5 सेंटीमीटरान सगळें ऑपरेशन काबार जाता. सो लॅप्रोस्कोपिक सर्जरीन हे एडवांटेज आसता. म्हणजे एकूणच खंय चिडफाड जास्त जायना, रक्ताचे अजिबात ना, खूप कमी चान्सेस आसता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिकवरी पिरियड. आमी तेंचेर उलोवपाची आसा, पण म्हाका एक सांगा की ह्या लॅप्रोस्कोपीच्या अंडर कसले ऑपरेशन्स जातात, म्हणजे कितें दुयेंसां बरी जाता, कितें सगळ्यान कॉमन ऑपरेशन लॅप्रोस्कोपीचेर जाता ते म्हणजे गॉल ब्लॅडर ऑपरेशन, एपेंडिक्स ऑपरेशन, मागीर हर्नियास, वेगवेगळ्या जाग्यार हर्नियास आसता, बोमलेचेर हर्निया आसता, ग्रॉयनान हर्निया आसता. सो हेंय कॉमनली लॅप्रोस्कोपीन जाता. मागीर आनी एक म्हणटा ते फंडोप्लायकेशन, जे आमकां खुबशे लोक म्हणटात एसिड रिफ्लक्स जाता. एसिड पोटांचे वचून छातयेन वता, रातचे रोखडें न्हिदले की सामकें त्रास जाता. एकदां उस्तऱ्या वचून इवन दम्याचे प्रॉब्लेम जाता. सो हें ऑपरेशन फंडोप्लायकेशन म्हणटा ते लॅप्रोस्कोपी जाता. कारण हें ऑपरेशन सामकें मेजर ऑपरेशन. ओपन ऑपरेशन केलें जाल्यार भयंकर व्हडलो स्कार आसता. ते लॅप्रोस्कोपी खातीर सामकें सुरळीत प्रमाणे जाता. मागीर गायनेक ऑपरेशन जशें ओवेरियन सिस्ट, हिस्टरेक्टॉमी, मागीर एकदां एक्टॉपिक प्रेग्नन्सी भायर आयिल्ली आसता बेबी आनी ते फुट्टा आनी ब्लिडींग जाता, तें ऑपरेशन लॅप्रोस्कोपी जाता. मागीर किडनीचें ऑपरेशन जशें नेफ्रेक्टॉमी, ओवेरियन सिस्ट, किडनी स्टोन जे सकयल्यान जायना तेंय बी लेजराचेर ऑपरेशन करूं शकता. सो आजकाल तुमी पळयशी जाल्यार पोटांचे खंयचेय ऑर्गन धरले जाल्यार लॅप्रोस्कोपीन जाता. ओपन ऑपरेशनाची गरज पडना. आणि हे सगळे ऑपरेशनाची सुविधा आरजी हॉस्पिटलान आसा. हय, आरजी हॉस्पिटलान तशें तुमकां पयलीं सांगलां हांवें, तांणी सेटअप इतलो अपग्रेड केल्लो आसा की कसलेंय ऑपरेशन बिंदास्त रित्या करूं शकता. लॅप्रोस्कोपी बद्दल अजूनही माहिती आपण जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इनवॉचा हा विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेत आहोत लॅप्रोस्कोपी म्हणजे काय आणि त्याचे प्रोसिजर्स काय काय असतात आणि त्याचे ॲडव्हान्टेज काय असतात, आणि त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वर्धन. डॉक्टर वर्धन, म्हाका सांगात की लॅप्रोस्कोपी ऑपरेशन करपा खातीर प्रोसिजर म्हणजे कितें आसता? आतां समजा एक पेशंट आयलो तुमच्या कडेन, ताका समजा एपेंडिक्साचो किंवा किडनीचो कितें तरी ताका दुयेंस आसा, जाल्यार तुमी प्रोसिजर कशी सुरू करता? ताका त्याचे मेडिकल हिस्ट्री पळयता काय तुमी, किंवा कशें? सगळ्यान पयलीं म्हणजे पेशंटाक प्री ऑपरेटिव्ह इव्हॅल्युएशन व्हेरी इम्पॉर्टंट. लॅप्रोस्कोपीचे ऑपरेशन जितलें इझी आनी सिंपल आसता तितलेंच पेशंटाच्या प्रत्येक बॉडीच्या अवयवाचेर प्रॉब्लेम आसता. जशें हार्टाक युजली प्रेशर आसता, मागीर लंग्सारूय प्रेशर आसता. सो लॅप्रोस्कोपीक ऑपरेशन करच्या पयलीं आमकां पळोवचें पडटा की पेशंटाचे हार्ट, लंग्स सारके फंक्शन आसा. ताका पर्टिक्युलर टेस्ट आसता, जसो हार्टाचो इको करता, लंग्साचे आमी पल्मनरी फंक्शन टेस्ट करता. सो ते एकदां क्लियरच मेळ्ळो आमकां की ओके हे सगळें फिट आसा. रुटीन ब्लड टेस्ट करता, आमकां खबर आसपाक जाय पेशंटाचें लिवर कंडिशन कशें आसा, किडनी कंडिशन कशें आसा, प्लस एक अल्ट्रासावंड आनी ECG. हे इतले सगळे टेस्ट केले की पेशंटाचो प्री ऑपरेटिव्ह फिटनेस पळोवन त्या प्रमाणे मागीर आमी लॅप्रोस्कोपिक सर्जरी पोस्ट करता. त्याचं मी ब्लड प्रेशर, शुगर, ते तर बेसिक टेस्ट ते तर करपाकूच जाय. म्हणजे ते पेशंट फर्स्ट आयले आमचे कडेन ते फर्स्ट ते चेकअप जाता आनी मागीर बाकीचे हे सगळे इन्व्हेस्टिगेशन जावन एकदां आमी पळयलो पेशंटाक की ओके फायन, पेशंट इज एब्सोल्युटली फिट फॉर लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ताका कांय कॉन्ट्रा इंडिकेशन ना, कांय व्हडले दुयेंस ना जातून लॅप्रोस्कोपी करपा जायना अशें,
त्याप्रमाणे मागीर आमी पोस्ट करता पेशंटाक. त्याचं मागीर रिकवरी टायम कसो आसता आणि त्याच बरोबर ताका म्हाका दिसता एनेस्थेसिया ह्याही प्रोसिजरान दिली वता. हय हय एक्चुअली ह्या प्रोसिजराक कितें आसा, आमी पोटान गॅस इन्फ्लेक्ट करता आमच्या विजनाक लागून, म्हणजे स्पेस जावचो तयार आनी आमकां सारकें दिसपाक जाय. सो सपोज आमी एनेस्थेसिया सारकी बरी दिली ना जाल्यार पेशंट सामको रेस्टलेस जाता, अनकम्फर्टेबल जाता गॅस पोटान भरिल्ल्या कारणान. एकदां भुजानूय दुखपाक लागता, कारण जे नर्व्स आसता आमच्या डायफ्रामाक तेच भुजांक जाता, भुजांकूय सेम नर्व्स आसता. सो ताका लागून एकदां पोट इन्फ्लेक्ट केलें की रोखडें भुजाचेर प्रेशर येता. सो पेशंटाक कम्फर्टेबल दिवपा खातीर बेस्ट सॉर्ट ऑफ एनेस्थेशिया इज जनरल एनेस्थेशिया. सो पेशंटाक एक इंजेक्शन दिवन न्हिदयता आनी मागीर आमी आमची ऑपरेशन चालू करता. कितले दीस लागता आतां एक ऑपरेशन समजा झाले? नॉर्मल सपोज स्ट्रेट फॉरवर्ड ऑपरेशन असले, व्हडले काय कॉम्प्लिकेटेड नासले जाल्यार ऑपरेशन गेट्स ओवर विदीन हाफ एन आवर 45 मिनिट्स. ते एकदा ऑपरेशन जालें, समटायम्स पेशंट सामको बरे स्ट्रॉंग आसता, रिकवरी इतली फास्ट जाता की त्याच दिसा सुद्दां घरा वचूं शकता त्याच रातचे. सपोज से पेशंट रावपाक सोदता जाल्यार एक दीस रावन आमी दुसऱ्या दिसा युजली डिस्चार्ज करता. सो ऑन एन एवरेज पयशी जाल्यार मॅक्झिमम 24 to 36 hours इज द एडमिशन टाइम. आणि मागीर ते पेशंट आपल्या रुटीन कार्य करू शकता. आनी एक दोन दीस सोडले जाल्यार मे बी बाय 4th डे पेशंट आपल्या कामाक परत वचूं शकता. हाऊस वाईफ जे आसता जे ऑपरेशन केले, एक दीस रेस्ट घेतलो जाल्यार मागीर तिसऱ्या दिसा परत कामाक वचूं शकता. आरजी हॉस्पिटलान जेन्ना ही प्रोसिजर जाता, पेशंटाचेर ऑपरेशन केलें वता, मागीर ताचे फॉलोअप तुमी कशें घेता? समजा आतां ऑपरेशन केलें ताचे एपेंडिक्साचे धरा, युजली कितें आसा, स्टिच इन्सिजन्स खूब बारीक आशिल्ल्या कारणान चडशे आमकां स्टिचेस दिवचे पडना. स्टिचेस जे घेताय बी आमी ते जिरपाचे स्टिचेस आसता, सो भायल्यान काय काडचे पडना. आनी आजकाल ड्रेसिंग मटेरियल इतले बरें आयला की तांकां वॉटरप्रूफ ड्रेसिंग घालपाक मेळटा. सो पेशंटाक घरा गेल्या बरोबर डेली न्हावपाक मेळटा विदाउट एनी प्रॉब्लेम्स. ओके. आनी एकदां फक्त पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअप गरज आसता. सो आमकांय खबर आसपाक जाय की पेशंट एकदम बरो आसा म्हणून. सो इन अ वीक्स टायम हांव पेशंटाक युजली आपयता परत, कन्फर्म करपाक पेशंट सगळें बरें आसा. सो आनीक काय फॉलोअपाची गरज पडना. तरी सुद्धा ह्या प्रोसिजरान कितें कॉम्प्लिकेशन्स आसा, म्हणजे कितें आसूं शकता अशें? प्रत्येक हातून आजकाल तुम्ही पळयशा, इवन हांगा बशिल्ले कडेन कितें जावंक शकता. कॉम्प्लिकेशन रेट ही प्रत्येक गोष्टीक आसता, पण अकॉर्डिंग टू द बुक्स खंयची ओपन सर्जरी जावं लॅप्रोस्कोपिक सर्जरी जावं ताची कॉम्प्लिकेशन रेट इज लेस दॅन 1%. पेशंट सपोज कॉम्प्लिकेशन जायनासतना आयलो अपेंडिक्स गॉल ब्लॅडर ऑपरेशनाक जाल्यार युजली रिस्क रेट इज व्हेरी व्हेरी लेस. पण थोडे पेशंट कितें करता, ऑपरेशन डिले करता, आपल्याक रावया पळोवया कितें प्रॉब्लेम जायसर रावतात आनी मागीर कॉम्प्लिकेशनान जेन्ना येता तेन्ना मागीर कॉम्प्लिकेशनची रेट 1% 5% जाता. सो जेन्ना पेशंटाक त्रास नासता आनी पयलींच ऑपरेशन करपाक मेळटा तेन्ना पेशंटाक आयलें जाल्यार रिस्क ऑफ ऑपरेशन इज लेस दॅन 1%. आनी तेय बी ऑपरेशन रिलेटेड कॉम्प्लिकेशन म्हणजे कसले आसता, मायनर ब्लिडिंग, मायनर इन्फेक्शन तशें कितें तरी. अदरवायज हार्डली सिवियर अशें कांय सिरियस सायड इफेक्ट कांय नासता. तर ऐकलंच असेल तुम्ही की ही लॅप्रोस्कोपी मेडिकल सायन्समध्ये जी ॲडव्हान्स प्रोसिजर आहे ती आरजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर समजा तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये यायचं असेल आणि ह्या सेवेचा लाभ उठवायचा असेल तर त्याच्यानंतरची प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा उपयोग घेता येईल हेही जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरजी हॉस्पिटलच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत आणि आम्ही चर्चा करत आहोत लॅप्रोस्कोपी प्रोसिजर बद्दल. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वर्धन भोबे. तुम्ही बरी माहिती दिली आमकां इतले सोप्या पद्धतीन. म्हाका दिसता बरेच लोकांक कळ आसतलें लॅप्रोस्कोपी म्हणजे कितें. बरेच लोक हांगाच्यान पास जाता आसतना लॅप्रोस्कोपी पयली दिसता आरजी हॉस्पिटलाचेर. सो म्हाका दिसता आतां बऱ्याच लोकांची शंका दूर जाला आसतली. म्हाका आतां सांगात की जेन्ना तुमी ही प्रोसिजर स्टार्ट करता तेन्ना कितलो टायम लागता एक ऑपरेशन कंप्लीट जावपाक? कितलो? जशें आतां तुमकां सांगलें पेशंटाचे दोन तरेचे पेशंट आसता. एक म्हणजे कॉम्प्लिकेशन न जालेले आनी एक म्हणजे कॉम्प्लिकेशन जाल्लेले असले. सो जांकां कॉम्प्लिकेशन नासता, स्ट्रेट फॉरवर्ड केस आसता तेन्ना हाफ एन आवर 45 मिनिट्स कंप्लीट ऑपरेशन काबार जाता. कारण कितें आसा, जितलो टायम कमी लागता ऑपरेशनाक तितली रिकवरी पेशंटाची फास्ट जातली. पण जेन्ना कॉम्प्लिकेशन जावन येता ते कॉम्प्लिकेशन हँडल करपाक मातसो टायम वता. सो ताका लागून मे बी 45 मिनिट्सच्या जाग्यार जवळ जवळ 1.5 ते 2 वरां लागता. आतां खूपच डिफिकल्ट ऑपरेशन असलें जाल्यार एक वेळ 3-4 वरां सुद्दां जाता, बट दॅट इज व्हेरी रेअर.
सो युजली ऑन एन एव्हरेज ऑपरेशन टाइम अराउंड एका वरा भितर सोंपता ओके. ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आता याच लॅप्रोस्कोपीच्या मदतीन बरीचशी दुयेंसां तुम्ही बरी करता. तातूंतले सगळ्यात मेन म्हणजे गॉल ब्लॅडर. येस. बरेच लोकांक खूप लोक कन्फ्यूज जाता किडनी स्टोना भितर आणि गॉल ब्लॅडर स्टोना भितर. तुम्ही बरोबर. सांगल्यार बरें जातलें की कितें आसा हातूंत फरक आणि हय. कशें वळखप. सो बेसिकली किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे सामके वेगळे, तातूंत कांयच सिमिलरिटी नासता. गॉल ब्लॅडर स्टोन जे जाता ते पित्ताच्या पिशवेन जाता, वरेस किडनी स्टोन जे जाता ते किडनीन जाता. किडनी स्टोन जावपाचे कारण आमी ऑलरेडी लास्ट टायम डॉक्टर गिला कडल्यान आयकलां. तातूंत उदकाची आमी कमी जाली, उदक पिवपाक आमी कमी जाली, कसलें किडनीन इन्फेक्शन जालें जाल्यार ताज्या खातीर फातर जावंक शकता. प्लस डायटूय आसता जाका लागून किडनी स्टोन जाता. वरेस गॉल ब्लॅडर स्टोन ह्या कारणाक लागून अजिबात जायना. थोडे लोक विचारतात सुद्धा की आपूण उदक पिल्यार कमी जातलें काय म्हणून. सो गॉल ब्लॅडर आनी हांकां कांय संबंध ना. गॉल ब्लॅडर स्टोन जावपाची कारणां कितें आसता, आमच्या बॉडीन फॅटी डायट आनी फॅट लेवल चड असले की जे आमचे पित्त दाट आसता ते आनिकूय दाट जाता आनी मागीर ताजे बारीक बारीक क्रिस्टल्स जावन तातूंत भितर गॉल ब्लॅडर स्टोन जाता. सो गोंयांत जर पळयशी जाल्यार आमकां फ्रायड फूड्स आनी ऑल खावपाची खूब संवय आसा. ताका लागून आमच्या बॉडीन फॅटाची लेवल्स खूब हाय आसता. ते इल्ले इल्ले करून सेडिमेंट जावन मागीर तातूंत भितर क्रिस्टल्स तयार जावन मागीर तातूंत भितर स्टोन जाता. सो गॉल ब्लॅडर स्टोन जावपाचें कारण व्हेरी स्ट्रॉंगली रिलेटेड टू फॅट आनी कितले आमी ऑयल खाता ताजेर चड आसा. प्लस मागीर कितें गॉल ब्लॅडरान एकदां आमकां टायफॉयड इन्फेक्शन जावंक शकता. सो कसलेंय इन्फेक्शन गॉल ब्लॅडरान जालें जाल्यार तें इन्फेक्शन कॅन मॅनिफेस्ट एज स्टोन्स विथ इन द गॉल ब्लॅडर. सो ही दोन कारणां सोडलीं जाल्यार चड कांय हें नासता. पण कळटलें कशें लोकांक की आपल्याक त्याचे सिम्टम्स कितें आसता. मेनी टायम्स आमी हे सिम्टम्स निग्लेक्ट करता की ओके आपल्याक गॅस जालो आनी गेलो. पण हेच सिम्टम्स जर पयलींच आमी कॅच केले जाल्यार आमकां तेन्ना कळूंक शकता पेशंटाक गॉल ब्लॅडर स्टोन आसा म्हणून. सहसा कितें जाता, जे पेशंट आमचे कडेन आरजी स्टोनान येता ते पेशंट सांगतात की फाटले 3-4 वर्सां आपल्याक अशें गॅस जाता, मागीर आपूण एसिडिटी आजकाल फार्मासीन खंयूय गुळयो मेळटा एसिडिटीच्यो. एसिडिटी गुळयो घेतली, बरें दिसलें, तात्पुरतें कमी जालें. पण पेशंट निग्लेक्ट करून करून शेवटी मागीर ते पेन चड जाता, एसिडिटीचे दुयेंस चड जाता. म्हणून मागीर पेशंट येता, अल्ट्रासावंड करून पळय जाल्यार भरपूर स्टोन्स किंवा एक व्हडलो स्टोन आसता. सो हेच जर पेशंटाचे आमी 3 वर्सां पयलींच जर आमी अल्ट्रासावंड केल्लो आनी स्टोन बारीक आशिल्लो तेन्ना आमकां कळिल्लें दुयेंस जाल्यार तेन्ना तो डिटेक्ट जावपाचो. सो फर्स्ट थिंग जेन्ना पेशंट कसलेय सिम्टम आसूं, एसिडिटीचे, गॅसाचे, पोटान दुखता, एक अल्ट्रासावंड तरी लोकांनी करपाकूच जाय. म्हणजे तातूंत चड दुख बी अशें, म्हणजे युजली किडनी स्टोनाक दुख आसता. किडनी स्टोनाची जी पेन आसा ती व्हेरी कॉमन पेन आसा, कारण ती स्टोन स्लीप जावन ते ब्लॉक जाता. सो हांगा गॉल ब्लॅडर स्टोनाचे मोर सिम्टम्स, एक म्हणजे एसिडिटी जावप, इट इज एक्स्ट्रीमली कॉमन. आनी तुमी टायमींग पळयशी त्या एसिडिटीचो जाल्यार सपोज पेशंट 8-9 सुमार रातचो जेवला जाल्यार ही एसिडिटी जवळ जवळ जातली 11-12 सुमार. एकदां सपोज सामको हार्टान कॅच आशिल्ले पेशंट आसा. इनफॅक्ट थोडे पेशंट आयिल्ले आसा जे हार्ट अटॅक म्हणून आयिल्ले आसा आनी सगळे तपास करून ECG काडून मागीर सगळे टेस्ट करतात आमी आनी ताजेर मागीर कळटा की गॉल ब्लॅडर स्टोन आसा जो वचून थंय शिरकला. सो हे एक व्हेरी मेन सिम्टम की जेवण जेवन ऑलमोस्ट 3-4 वरां उपरांत गॅस जाता. हे व्हेरी स्ट्रॉंग रिलेटेड टू गॉल ब्लॅडर स्टोन. आनीक सिम्टम आसा जशे पेशंट कंप्लेंट करता पेन जाता. ते पेन रायट सायड अपर एबडॉमिनाक आसा, पोटान वयल्या सायडीन जे फाटी वता. व्हेरी क्लासिकल. हे बी गॉल ब्लॅडर स्टोनचे क्लासिकल सिम्टम. मागीर बाकीचे सिम्टम जशे आमकां डेकर खूब येवप, रिफ्लक्स येवप, मागीर आमकां वॉमिटींग सेन्सेशन येवप आनी वॉमिटींग जावप, हे बी सिम्टम्स. मागीर एकदां आमकां मुतूय चड हळवे जाता, जशें ऑब्स्ट्रक्टीव जॉन्डीस जाता, मुतूय हळवे जाता. दॅट इज ऑल्सो अ डेंजरस सिम्टम. तुम्ही जे सिम्टम्स सांगले ते आयकून म्हाकाय आतां आमच्या पळोवंक जाल्यार जवळ जवळ 25 ते 30% लोकांक म्हाका दिसता हे सिम्टम आसता. पण अशें न्ही की सगळ्यांक गॉल्सून आसतले, पण एटलिस्ट एक अल्ट्रासावंड आपणें केलो जाल्यार एटलिस्ट कळपाक जाता की आसा काय ना. नक्कीच म्हाका दिसता हो एपिसोड पळोवन म्हाका दिसता लोक मातशे अलर्ट जातले. आनी आरजी हॉस्पिटलान म्हाका दिसता हे चॅकअप केले वता. म्हणजे समजा आतां टीव्ही पळोवन तांकां दिसलें की म्हाका हे सगळे सिम्टम्स आसा जाल्यार आरजी स्टोनान येतकूच तांकां कितें फर्स्ट बेस्ट म्हणजे हो अल्ट्रासावंड जो आमी करता तो उपाशी पोटार करपाक जाय. कारण एकदां आमी जेवले आनी अल्ट्रासावंड केलो की पित्ताची पिशवी कॉन्ट्रॅक्ट जाता आनी तातूंत एकदां स्टोन सारकें दिसना. जे कोण पेशंटाक हे सिम्टम आसा ते ऑलवेज उपाशी पोटार केन्नाय येवचे, तुमच्या कडेन येवपाचे. 9 सुमार येवचे उपाशी पोटार. तातूंत ब्लड टेस्ट, अल्ट्रासावंड सगळे जे कितें टेस्ट आसा ते एका बरोबर करूंक जाता एका धपक्यान आनी मागीर डायग्नोज जावंक शकता कितें आसा. तुमी हॉस्पिटलान तुमचो टायमींग कसो आसता? सदांच तुमी अवेलेबल आसता? टायमींग सदां मॉर्निंग 9 to 1 अशें आसता.
प्लस आमचे रेडिओलॉजिस्ट आसा आणि बाकीचे मेडिसिनाचे डॉक्टर आसा, युरोलॉजिस्ट आसा, सगळे मिळून आमी जे पेशंटाक आसा त्या प्रमाणे आमी सोडयता. ओके, हो एपिसोड आमी सोपोवच्या पयलीं हांव तुमकां शेवटचो प्रश्न विचारता की हाका कितें पर्टिक्युलर एज ग्रुप आसता की ह्या अमक्याच एजीन हो गॉल ब्लॅडर जाता किंवा कोणाकूय जावं शकता तो? आणि इवन किडनी स्टोनाची एक समज आसा की तो चड दादल्यांकूच जाता, बायल्यांक तितलो जायना, किंवा हाच्या बद्दलूय तशे गैरसमज आसा? हय, एक्चुअली गॉल ब्लॅडर स्टोन जे आसा ते ताका म्हणटात डिसीज ऑफ 4 F's. सो इट इज फॅट, F फॉर फॅट, फर्टायल म्हणजे जे पेशंट मोठे आसा, जांकां चड भुरगीं आसा, फर्टायल म्हणजे चड भुरगीं, तांकां चड चान्स. फिमेल्स, सो 100 लोक धरले जाल्यार अराउंड 70% विल बी फिमेल्स, 30% विल बी मेल्स. आणि 40, लास्ट F इज 40. सो गोंयान हे मातशें आमकां मॉडिफाय करचें पडटा. फॅट फर्टायल फिमेल इज कॉमन, बट 40च्या जाग्यार आमचे 30 जाता, कारण आमचे डायट पयलींच्यानूच भुरगेपणांच्यानूच आमचे डायट इज व्हेरी रिच इन ऑयल, तळिल्लें खावप, मागीर प्रत्येक हातून आमच्या हातून सोय आसता, हे सगळे हाय फॅटी थिंग, सो ते खाल्ले जाल्यार चड चान्स. आनी लास्ट म्हणजे फूड्स. गोंयान आमी सगळे मोर ऑफ फुडीज, आमचे नॉन व्हेजिटेरियन डायट खूब आसता, रेस्टॉरंट हे चालूच आसता, प्लस ड्रिंक्स ऑल्सो घेतात लोक, आनी तातूंत हें प्रमाण खूब चड जाता गॉल ब्लॅडर स्टोनाचें. सो पर्टिक्युलर अशी एज ना आफ्टर म्हाका दिसता? सो अकॉर्डिंग टू बुक्स इट इज अराउंड 40. सो वी सी गॉल ब्लॅडर स्टोन्स बिटवीन द एज ऑफ 30 आणि ताच्या उपरांत तर मागीर हाय अँड हाय इन्सिडन्स जाता एज द एज प्रोग्रेसेस. तर गॉल ब्लॅडर बद्दल आम्ही आज जाणून घेतलेलं आहे. किती गंभीर आहे हा प्रकार ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तुम्हाला जर डॉक्टरने सांगितलेले सिम्पटम्स वाटत असेल की आहेत तुमच्यामध्ये, तर नक्की आरजी हॉस्पिटलमध्ये या. डॉक्टर दररोज अवेलेबल असतात, पण उपाशीपोटी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर तुमचे सगळे जे चेकअप्स आहेत किंवा ते सगळे नंतर केले जातील. मात्र तत्पूर्वी आपण हा कार्यक्रम इथेच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये या गॉल ब्लॅडर बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा इन गोवा 24 तास.